नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न. आपण या व्हिडिओमध्ये 100 घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्याने कुणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्रामला जॉईन करा. तिथे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील. तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ किंवा काव्य नाटक कोणते आहे? उत्तर आहे विशाखा. प्रश्न दुसरा, भाषा म्हणजे? उत्तर आहे विचार व्यक्त करायचे साधन. प्रश्न तिसरा, मराठी भाषेचे लेखक डॅडस यांनी लिपित करतात. उत्तर आहे देवनागरी. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता वर्ण औष्ट्य पद्धतीने उच्चारात जातो? उत्तर आहे भ. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? उत्तर आहे उ ए. प्रश्न सहावा, विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. उत्तर आहे विद्या प्लस अर्थे. प्रश्न सातवा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील जात ओळखा. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. उत्तर आहे नाम. प्रश्न आठवा, पुढील शब्दाची अचूक जात ओळखायची आहे. मी. उत्तर आहे प्रथम पुरुषी सर्वनाम. प्रश्न नववा, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? उत्तर आहे गोडवा. प्रश्न दहावा, कुत्र्याने चावा घेतला. उत्तर आहे कुत्रा. प्रश्न 11, उद्गार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? उत्तर आहे ए येई. प्रश्न 12, भाऊ बहीण या सामाजिक शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे स्त्रीलिंग. प्रश्न 13, सामाजिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते? उत्तर आहे शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून. प्रश्न 14, वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे वानरी. प्रश्न 15, तुझा या शब्दाचे अनेकवचन कोणते? उत्तर आहे तुमचा. प्रश्न 16, रस्ता या शब्दाचे अनेकवचन ओळखा. उत्तर आहे रस्ते. प्रश्न 17, खालील शब्दाचे अनेकवचनीय रूप कोणते आहे? युती. उत्तर आहे युती. प्रश्न 18, गंगा या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल? उत्तर आहे गंगेचा. प्रश्न 19, आता विश्वासमते देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती? उत्तर आहे तृतीया. प्रश्न 20, मुलांनी पुस्तके वाचली. अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? उत्तर आहे तृतीया. प्रश्न 21, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगीय अव्यय लागताना नामाचे व सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे सामान्य रूप. प्रश्न 22, विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप कोणते? उत्तर आहे विद्यार्थ्या. प्रश्न 23, पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? उत्तर आहे लोकरी. प्रश्न 24, ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेले सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? उत्तर आहे संबंधी व दर्शक. प्रश्न 25, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहेत ते ओळखा. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. प्रश्न 26,
प्रार्थनाक सर्वनाम असलेले वाक्य कोणते आहे? उत्तर आहे कोणी येऊन गेले का. प्रश्न 27 पुढीलपैकी साधित शब्द कोणता आहे? उत्तर आहे हसताना. प्रश्न 28 दया या शब्दाचे धातू साधित रूप कोणते होईल? उत्तर आहे दयाळू. प्रश्न 29 एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात? उत्तर आहे अनियमित क्रियापद. प्रश्न 30 जा ये उठ बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदांना काय म्हणतात? उत्तर आहे सिद्ध क्रियापद. प्रश्न 31 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. सुज्ञास अधिक सांगणे नलगे. उत्तर आहे अनियमित क्रियापद. प्रश्न 32 मुले खेळली असती या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न 33 खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते आहे? उत्तर आहे तो रोज व्यायाम करत असे. प्रश्न 34 मला 2 रुपये हवे होते या विधानातील काळ ओळखा. उत्तर आहे भविष्यकाळ. प्रश्न 35 पर्यायी उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. उत्तर आहे हळू किंवा सावकाश. प्रश्न 36 अत्यंत पराक्रमी पण उग्र मनुष्य या शब्दासमूहाबद्दल एक शब्द सांगा. उत्तर आहे भीम. प्रश्न 37 हसणारा अधिक हसत जातो या अर्थाची कोणती म्हण आहे? उत्तर आहे बुडत्याचा पाय खोलात. प्रश्न 38 खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारख्या उपयोगात आणला आहे? काय विशेषण दिलेलं आहे? मी वरच्या मजल्यावर राहतो. तर उत्तर आहे अव्यय साधित. प्रश्न 39 पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तंधित शब्द कोणता? उत्तर आहे झोपाळू. प्रश्न 40 खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा पंचमी विभक्तीचा कारकार्थ कोणता? मी आताच पुण्याहून आलो. उत्तर आहे अपादान. प्रश्न 41 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. वसंत ऋतू म्हणजे ऋतूचा राजा. उत्तर आहे स्वरूप बोधक. प्रश्न 42 शब्दाच्या विविध जातीपासून तयार होणाऱ्या क्रियापदाला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे साधित क्रियापद. प्रश्न 43 खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूपी संधी ओळखा. उत्तर आहे लाडूत. प्रश्न 44 मला चहा पाहिजे या वाक्यातील पाहिजे या क्रियापदास काय म्हणतात? उत्तर आहे गौण क्रियापद. प्रश्न 45 खालील कोणता गर्छ तत्पुरुष समासाचा आहे? खालीलपैकी कोणता गर्छ तत्पुरुष समासाचा आहे? उत्तर आहे त्रिखंड ग्रंथकार महादेव. प्रश्न 46 शब्द हे दुधारी शस्त्र आहे म्हणून जपून वापरावेत डॅश डॅश या वाक्याचा प्रकार कोणता? उत्तर आहे मिश्र वाक्य. प्रश्न 47 खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरील विषमार्थी जोडी कोणती? उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न 48 संस्कृत मधून आलेल्या तत्सम शब्दाचा गट कोण ओळखा? उत्तर आहे सासरा गाव दूध घर. प्रश्न 49 संस्कृत मधून आलेल्या तत्सम शब्दाचा गट ओळखायचा आहे. उत्तर आहे ओढ अग्नी नदी कमल. विद्यार्थी मित्रांनो 48चं उत्तर गलत आहे म्हणून परत घेतलेलं आहे. प्रश्न 50 वर्षातून
सारी सृष्टी हिरवीगार दिसते या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा. उत्तर आहे विधानपूर्वक. प्रश्न 51. कर्तरी प्रयोगाचे क्रियापदाचे रूप डॅडॅश. उत्तर आहे वर्तमान काळी असते. प्रश्न 52. तुम्हाला भेदभाव शिकू नका. तुम्ही आम्हाला भेदभाव शिकू नका या वाक्यातील भेदाभेद हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे. उत्तर आहे द्विधम समास. प्रश्न 53. पानचट भाजी झाली आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. उत्तर आहे नाम साधित विशेषण. प्रश्न 54. पुढील वाक्यातील भूतकाळाचे वाक्य ओळखा. उत्तर आहे मी काम केले. प्रश्न 55. भाई आपण चहा घेणार का या वाक्यातील अधोरेखित शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे. उत्तर आहे हिंदी. प्रश्न 56. विकारी शब्दाचा ठिकाणी असलेल्या संख्या दर्शविण्याचा जो गुणधर्म असतो त्यास डॅश डॅश म्हणतो. उत्तर आहे संख्या विशेषण. प्रश्न 57. तांडव नृत्य करणे या वाक्यप्रचाराला पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचार समानार्थी आहे. उत्तर आहे थैथयाट करणे. प्रश्न 58. सर्वनाम या शब्दजातीमध्ये डॅडॅस खालील कोणता प्रकार नाही. उत्तर आहे सकर्मक सर्वनाम. प्रश्न 59. पुढील वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. शी मला नाही आवडलं ते. उत्तर आहे शी. प्रश्न 60. अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. उत्तर आहे अरबी. प्रश्न 61. मराठी प्रयोग विचारात कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे यामध्ये डॅडॅस विधाने. उत्तर आहे वरील दोन्ही एक आहे. कर्ता प्रथमात असतो. दुसरा आहे कर्माप्रमाणे क्रियापद असते. प्रश्न 62. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. उत्तर आहे वधू. प्रश्न 63. खालील वाक्यातील विधेयकपूर्वक कोणते. शामरावांनी विश्वासाला बैंदूल दिले. उत्तर आहे बैंदूल. प्रश्न 64. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. उत्तर आहे पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. प्रश्न 65. शेटकरणी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उत्तर आहे गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे. प्रश्न 66. खालील शब्दाबद्दल शब्दसमूह असणारे योग्य उत्तर पर्यायी उत्तरातून शोधा. अष्टावधानी. तर उत्तर आहे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. प्रश्न 67. खालील वाक्यातील रिकामी जागा भरा. ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास डॅडॅस समास म्हणतात. उत्तर आहे अव्ययीय भाव. प्रश्न 68. पर्यायी उत्तरातील वाक्यातील कृंदत असलेले वाक्य ओळखायचे आहे. उत्तर आहे तो हसत हसत म्हणाला. प्रश्न 69. खालील पर्यायी उत्तरातून लक्षणा शब्दशक्ती ओळखा. उत्तर आहे आम्ही गहू खातो. प्रश्न 70. खालील पर्यायी उत्तरातून न्यूनताबोधक अभयानव्य अव्यय असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते. उत्तर आहे बाबांना थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. प्रश्न 71. चतुर्भुज होणे या वाक्याचा अर्थ सांगा. उत्तर आहे कैद होणे.
प्रश्न 72. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. हाताने केलेली खानाखुनाची भाषा. उत्तर आहे करपल्लवी. प्रश्न 73. खाली दिलेल्या शब्दप्रमाणे पर्यायी उत्तरातील पर्यायी उत्तर शोधून काढा. अव्यय साधित विशेषण वाक्य. उत्तर आहे वरचा मजला आहे. प्रश्न 74. त्याचा पेरू कापून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. उत्तर आहे समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न 75. पुढीलपैकी मूर्धाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो. उत्तर आहे ट वर्ग. प्रश्न 76. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. उत्तर आहे अरण्य. प्रश्न 77. तळे या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते. उत्तर आहे तळ्यात. प्रश्न 78. पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. पाड बिस्तरा. उत्तर आहे अशा भस्तक. प्रश्न 79. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न 80. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. मी मुलाला अनेकदा रस्त्यावर पाहिले. मी मुलांना एकदा रस्त्यात पाहिले. त्याचं उत्तर होईल मित्रांनो परिमाणवाचक. प्रश्न 81. पर्यायी उत्तरातील वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखायचे आहे. तर आहे ती काम करत करत गाणे गाते. प्रश्न 82. ती शिक्षणासाठी परदेशी जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. उत्तर आहे भविष्यकाळ. प्रश्न 83. अत्यानंद या शब्दाचा संधी विग्रह. उत्तर आहे अति प्लस आनंद. प्रश्न 84. देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे आज्ञार्थी. प्रश्न 85. पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. उत्तर आहे काहीसा. प्रश्न 86. मी मित्राच्या खोलीत डोकावलो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. उत्तर आहे साधित क्रियापद. प्रश्न 87. ज्या समासात दुसरे पद हे धातू साधित असते त्यास डॅडॅश समास म्हणतात. उत्तर आहे उपपद तत्पुरुष. प्रश्न 88. पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. उत्तर आहे आगाखान पॅलेस. प्रश्न 89. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅडॅश होय. उत्तर आहे छायाचित्र. प्रश्न 90. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅडॅश हे शहर जिंकून घेतले. उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न 91. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅडॅश मध्ये झाला. उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 92. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅडॅश यांनी केला. उत्तर आहे सिराज उद्दौला. प्रश्न 93. ब्रिटिश सत्तेचे परिणाम पोर्तुगीज डॅडॅश फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. उत्तर आहे डच. प्रश्न 94. 1802 मध्ये डॅडॅश पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. उत्तर आहे दुसरा बाजीराव.
प्रश्न 95, जमशेदजी टाटा यांनी डॅडस येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. उत्तर आहे जमशेदपूर. प्रश्न 96, भारत सेवक समाजाची स्थापना डॅडस यांनी केली. उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न 97, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅडस येथे भरवण्यात आले. उत्तर आहे मुंबई. प्रश्न 98, गीता रहस्य हा ग्रंथ डॅडस यांनी लिहिला. उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 99, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅडस या देशातून केली. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 100, शेतकऱ्यांनी डॅडस जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. उत्तर आहे खेडा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की असेच इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.